हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार सर, बोला ना. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की सर आणीवारी जाहीर झाली का? हो. आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी झाली? तर त्याबाबत सर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आता. हा नक्कीच आपण पाहतोय पीक विम्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी हो. आणेवारी हा ट्रिगर खूप महत्त्वाचा असतो. ज्या ज्या जिल्ह्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते त्या बरोबर. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो. हो. तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुधारित आणेवारी, हंगामी आणेवारी आणि बरोबर. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप कधीपासून होणार याची संपूर्ण हो. डिटेलमध्ये आकडेवारी जिल्हानिहाय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून या जिल्ह्याची अंतिम आणेवारी हं. जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी आणेवारी 47.81 पैसे इतकी आली असून तालुका आणि आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये पहिला तालुका छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या बरोबर. संपूर्ण गावाची आणेवारी 46.70 पैसे आहे. दुसरा तालुका पैठण. पैठण तालुक्यातल्या संपूर्ण तालुक्यांची आणेवारी 46.11 पैसे आहे. हो. फुलंब्री तालुक्याची आणेवारी 49 पैसे आहे. वैजापूर तालुक्याची आणेवारी 47.73 पैसे आहे. बरोबर. गंगापूर तालुक्याची आणेवारी 48.15 पैसे आहे. हो. खुलताबाद तालुक्याची आणेवारी 48 पैसे आहे. सिल्लोड तालुक्याची आणेवारी 48 पैसे आहे. कन्नड तालुक्याची आणेवारी 48 पैसे आहे आणि सोयगाव तालुक्याची आणेवारी 48 पैसे आहे. आणि अशा एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. त्यामुळे सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, मूग असेल किंवा उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल, हो. या सर्व पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण आता विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे. हो. पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्याची जवळपास सर्वच गावांची पैशावारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. हा. जिल्ह्यात एकूण 971 गावे असून खरीप आणि रब्बी यापैकी 965 गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे. हो. जालना तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. बदनापूर तालुक्याची सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. भोकरदन तालुका असेल, जाफराबाद असेल, परतूर असेल, मंठा असेल किंवा अंबड असेल किंवा घनसावंगी असेल, या बरोबर. सर्व तालुक्यांची आणि या सर्व तालुक्यातील गावांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे. यानंतर आपण बघूयात की पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्याची सुधारित आणि हंगामी पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि अंतिम आणेवारी आता 31 डिसेंबर पर्यंत या सुद्धा जिल्ह्याची जाहीर होणार आहे. परंतु हंगामी आणि सुधारित आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असल्यामुळे सुद्धा आणेवारी, अंतिम आणेवारी सुद्धा याच आधारावर निघणार आहे. त्यामुळे जवळपास हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो. सर्वात जास्त पीक विमा या जिल्ह्यामध्ये बरोबर. सोयाबीन, कपाशी या दोन पिकासाठी वितरित होणार आहे. हा. यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि आपण जर पाहिलं तर नुकसान शेतकऱ्यांचं नांदेड जिल्ह्यामध्ये झाल्यामुळे सुधारित आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि अंतिम आणेवारीचा अहवाल याच सुधारित आणेवारीच्या अहवालानुसार त्याचाच अभ्यास करून काढला जाणार आहे. त्यामुळे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोयाबीन, कपाशी या दोन पिकासाठी सर्वात जास्त पीक विम्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हंगामी सुधारित आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आहे आणि अंतिम आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत या जिल्ह्याची जाहीर होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये 6 तालुके ज्याच्यामध्ये वाशिम असेल, मानोरा असेल, मंगरुळपीर असेल किंवा वाशिम जिल्ह्यातले उर्वरित तालुके या सर्व 6 तालुक्याची सुधारित आणेवारी असेल, हंगामी असेल 50 पैशापेक्षा कमी आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याची अंतिम आणेवारी आता 31 डिसेंबर पर्यंत याच आधारावर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला असं आपण म्हणू शकतो. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा भेटणार आहे. आता पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 90 पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. 90 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण की सुधारित आणेवारी सुद्धा या जिल्ह्याची सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि अंतिम आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर बघूयात यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. सरसकट पीक विमा या सुद्धा जिल्ह्यामध्ये भेटणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या 90 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये
हा हं. पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे सरसकट पीक विमा या सुद्धा जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि या जिल्ह्याची हंगामी सुधारित आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे आणि अंतिम आणेवारी सुद्धा त्याच बेसवर आता निघणार आहे. बरोबर. आता पुढचा जिल्हा बघूयात की अकोला जिल्हा. हो. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचं वितरण होणार आहे. हंगामी सुधारित आणेवारी 50 पैशापेक्षा कमी झाली आहे आणि हा. अंतिम आणेवारी सुद्धा आता 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे आणि याच आधारावर आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर यवतमाळ असेल, वाशिम असेल, अमरावती असेल किंवा आपला बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या 87 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे. हो. त्याचबरोबर आपण बघूयात की धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल किंवा लातूर जिल्हा असेल. लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय कंपनी आहे आणि लातूर जिल्ह्यातले 60 महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळणार आहे. बरोबर. किंवा चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहिल्यानगर जिल्हा असेल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्याचं नुकसान हे 80 ते 100% पेक्षा जास्त दाखवलेलं आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सुधारित आणेवारी, हंगामी आणेवारी आणि मोठ्या प्रमाणामध्ये 50 पैशापेक्षा कमी जाहीर झालेली आहे. परंतु सध्या जी अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे तर ती अंतिम आणेवारी आतापर्यंत फक्त 2 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे आणि जालना जिल्ह्याचा समावेश आहे. परंतु उर्वरित जिल्ह्यामध्ये किंवा उर्वरित जिल्ह्यांची आणेवारी, अंतिम आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे. आणि सध्या आपण जर पाहिलं तर आणेवारी का महत्वाची असते तर बरोबर. पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा होण्यासाठी पीक विमा किंवा शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळवण्यासाठी मदत होण्याकरिता आणेवारी खूप हा ट्रिगर महत्वाचा असतो. कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गत हा अहवाल घेऊनच ही आणेवारी काढली जाते. आणि आणेवारी म्हणजे काय तर आणेवारी म्हणजे काय तर मागच्या 5 वर्षातलं उत्पादन त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि यंदाचं उत्पादन कंपॅरिझन केलं जातं. मग मागच्या 5 वर्षातलं हायेस्ट उत्पादन उदाहरणार्थ 50,000 रुपये आहे हे 1 हेक्टरचं आणि बरोबर. यंदाचं उत्पादन जर 1 हेक्टरचं 20,000 असेल तर नुकसान जे आहे तर ते 30,000 रुपयाचं आहे. मग हो. विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला उर्वरित 30,000 रुपयाचं जे नुकसान आहे तर ते पीक विमा योजनेच्या माध्यमातून भरून काढलं जातं. त्यामुळे ही अंतिम आणेवारी महत्वाची असते. आणि आणेवारी जर ज्या जिल्ह्याची 50 पैशापेक्षा कमी आली असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप व्हायला किंवा पीक विमा मिळवायला शेतकऱ्यांना मदत होते. आणि इतर सुद्धा बरेच सारे आणेवारीचे फायदे असतात. तर त्याच्यामधला पहिला फायदा म्हणजे पीक विमा मिळवण्यासाठी मदत. दुसरा बरोबर. फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 50% सवलत मिळत असते. तिसरा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना शेतसारा वसुलीला स्थगिती दिली जाते किंवा शेतसारा माफ केला जातो. पुढचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये 50% माफी असते. आणि अशा बऱ्याच साऱ्या सवलती जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यावर मिळत असतात. आता 50 पैशापेक्षा आणेवारी कमी आली म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असं ग्राह्य धरलं जातं. आणि यानुसार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या अंतर्गत मदत मिळत असते. आणि आपण जर पाहिलं तर यंदाचा पीक विमा तर सरसकटचा मंजूर झालेलाच आहे. किमान शेतकऱ्यांना 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. यंदाचा पीक विमा 46 लाख शेतकऱ्यांना सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे. परंतु अद्यापही राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं अनुदान राज्य हिस्सा केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलं नाही. त्यामुळे अद्यापर्यंत विमा कंपन्यांच्याही माध्यमातून पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांना केलेलं नाही. त्यामुळे आता जो पीक विमा जो आहे तर आता आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असेल तर पुढच्या काही दिवसामध्ये पीक विमा वाटप होणं अपेक्षित असतं. त्यामुळे मला वाटतं की जानेवारी महिन्यामध्ये यंदाचा जो सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो. हे सगळं महत्त्वाचं अपडेट आहे. बरोबर सर. आणि धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. धन्यवाद सर.